नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री दोबारा शिवसेना के नेता एकनाथ शिंदे बने हैं। इसको लेकर एकनाथ शिंदे गुट से अलग अलग आवाज बुलंद होती दिखाई दे रही है। शिंदे सेना से पहले भी कई नेता एकनाथ शिंदे के पिछले 2.5 साल के कार्यकाल का हवाला देते हुए शिंदे को ही मुख्यमंत्री बनाए, इस तरह की मांग करते दिखे। इसी बीच अब शिवसेना नेता एकनाथ शिंदे के विधानसभा क्षेत्र कोपरी में स्थित सिद्धिविनायक मंदिर में तमाम शिंदे समर्थक महिलाओं ने आरती की, साथ ही साथ इस दौरान शंखनाद भी किया। आरती करने आई महिलाओं समर्थकों ने कहा कि वो सभी महाराष्ट्र के सिंहासन पर एक बार फिर उन्हीं के चहेते नेता एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री की कुर्सी पर विराजमान देखना चाहती हैं। आमचे लाडक्या भावांसाठी आम्ही सगळ्या महिला त्यांच्या बहिणी रस्त्यावर उतरून इथे मंदिरात आम्ही आरती केली। त्या साकडं घातलं की लाडक्या भावालाच मुख्यमंत्री करावं म्हणजे शासनाने, आणि साहेबांना मुख्यमंत्री बघायच्या सगळ्या बहिणींची इच्छा आहे। सर्व बहिणींनी हे साकडं घातले की साहेबांनी पुन्हा एकदा 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं आणि जे उरलेली कामं आहेत त्यांच्या हाती ते सगळं संपूर्ण त्यांनी ती कामं करावी। आज खूप आनंदाचा दिवस आहे की आम्हाला सगळ्या ह्या लाडक्या बहिणींनी आज साकडे घातलेले गणपती बाप्पाच्या पुढे की आमचा लाडका भाऊ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री व्हावं ही आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम महिलांची, लाडक्या बहिणींची इच्छा आहे। शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे म्हणून आज आम्ही ही आरती केलेली आहे, महाआरती केलेली आहे आणि गणपती बाप्पाला साकडे घालून सांगितलं आहे की फक्त आणि फक्त आमचे भाऊ, लाडके भाऊ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री व्हावेत, एवढी आमच्या सगळ्या बहिणींची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी एवढी आमची इच्छा।